students. So in previous lecture we have seen or studied about the cytology and stem cells and the types of stem cells. Now today we are going to study some more information about the stem cells and uses of stem cells. So here first use of stem cell, that is used in a regenerative therapy. So stem cells are used in regenerative therapy. Regenerative means that is produces again and again. So in medical science this therapy is used. Stem cells are used to replace dead cells from different types of disorders or diseases, and that disorders are, for example, diabetes or some type of myocardial infractions, or that is also used in Alzheimer's disease, or it is also used in the Parkinson's disease. So the dead cells which are formed in these diseases, so that get replaced by stem cells. म्हणजे काय बघा, इथं रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये स्टेम सेल्स ज्या आहेत तर त्या यूज केल्या जातात. म्हणजे वेगळ्या प्रकारचे डिसीजेस जे असेल, डायबिटीज, दॅट ऑल दीज आर द क्रोनिक डिसीजेस इनक्युरेबल or that takes a long period for curation. So in that type of diseases stem cells are used. For what? Some dead cells are formed in these diseases. म्हणजे बघा डायबिटीजमध्ये किंवा काही मायोकार्डियल डिसीजेस, मायोकार्डियल मीन्स द डिसीजेस रिलेटेड टू हार्ट, किंवा अल्झायमर्स डिसीज आपण म्हणू शकतो. अल्झायमर्स डिसीजेस, सो दॅट इन अल्झायमर्स डिसीज disturb memory and other important central or mental functions are get lost or destroyed. म्हणजे इथं अल्झायमर्स डिसीजचा डिसीज आहे ज्याच्यामध्ये आपल्या जे नर्वस जी सिस्टीम आहे किंवा मेंटल जे काही त्याच्यामध्ये डिस्ट्रॉय किंवा नष्ट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, मेमरी लॉस्ट होते. म्हणजे लक्षात ठेवणं ही जी प्रक्रिया आहे तर ती काय होते, पूर्णपणे किंवा काही प्रमाणात इथं लॉस्ट होते. तर अशा वेळी तिथे सुद्धा काय होतात, या डिसऑर्डरमध्ये डेड सेल्स तयार झालेले असतात. याच्यानंतर पार्किन्सन्स डिसीज असा हा डिसीज आहे ज्याच्यामध्ये सेंट्रल जी आपली नर्वस सिस्टीम आहे तर ती त्याच्याशी रिलेटेड असा काय हा डिसीज आहे, हा पार्किन्सन्स डिसीज. याच्यामध्ये पण काय होतात, बॉडी पूर्ण व्हायब्रेट म्हणजे कंप पावणे म्हणतो आपण, म्हणजे स्थिर राहत नाही, बॉडी काय होते, कंप पावते. तर या प्रकारच्या डिसीजेसमध्ये किंवा डिसऑर्डर्समध्ये ज्या डेड सेल्स तयार झाले असतात दॅट आर रिप्लेस्ड बाय स्टेम सेल्स अँड मे बी न्यू टाईप ऑफ सेल्स आर प्रोड्युसेस विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स. ओके, नाव अगेन इन अदर सम टाइप्स ऑफ diseases also the stem cells are used. So some blood related diseases like anemia or in thalassemia or in leukemia, ब्लड सेल्स आर प्रोड्युसेस विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स. आता ॲनिमिक कंडिशन म्हणजे काय बघा, ज्याच्यामध्ये ॲक्च्युली रेड ब्लड सेल्स असतात दॅट जनरेट लेस अमाऊंट ऑफ जनरेशन ऑफ इन ॲनिमिक कंडिशन. त्याच्यामुळे आपल्याला पटकन काय होतं, ॲनिमिक कंडिशनमध्ये काय होतं, आपल्या ज्या RBCs आहेत तर त्याच्या काउंटिंग काय होतं, कमी होतं आणि त्याच्यामुळे वी गेट टायर्ड इझिली. आपण लगेचच काय होतो, आपल्याला दमायला होत असतं किंवा दमतो आपण. त्याच्यानंतर थॅलेसेमिया ही अशी एक डिसीज आहे, हे पण ब्लडशी रिलेटेड असं काय डिसीज आहे. याच्यामध्ये पण हिमोग्लोबिनची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे तर ती काय होते, लेस होते. म्हणजे हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज काय होतं, लेस होतं. आणि ल्युकेमिया, सो दॅट इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर. तर याच्यामध्ये हे सगळे जे ब्लड रिलेटेड जे डिसीजेस आहेत तर याच्यामध्ये सुद्धा काय होतं, याच्यामध्ये पण ज्या ब्लड सेल्स आहेत तर त्या काय होतात, रिजनरेट केल्या जाऊ शकतात किंवा प्रोड्यूस केल्या जातात विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स. ओके, अँड अनदर मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ स्टेम सेल इज द स्टेम सेल्स आर यूज्ड इन अ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन.
ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे अवयव प्रत्यारोपण असं आपण म्हणू शकतो. सो इन केस ऑफ फेल्युअर ऑफ ऑर्गन्स लाईक किडनीज और लिव्हर, सो हिअर दोज कॅन बी प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स अँड दे आर ट्रान्सप्लांटेड. तर याच्यामध्ये काय होतं बघा, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये स्टेम सेलचा यूज करून आपण काही ऑर्गन जे आहेत तर ते प्रोड्यूस करू शकतो आणि मग त्याचं ट्रान्सप्लांटेशन म्हणजे त्याचं प्रत्यारोपण करू शकतो. सो दीज आर द व्हेरी मच इम्पॉर्टंट युजेस ऑफ स्टेम सेल्स. नाऊ वी गो फर्दर डिस्कस अबाउट द स्टेम सेल्स and the organ transplantation. So here on the page number 90 there is a figure 8.2. So observe that figure, stem cells and organs. Observe that and we discuss about that figure. So here stem cells are here given. So culturing of stem cells with the help of stem cells. Stem cells may generate or produces another types of cells like osteocytes. From the osteocytes that are the cells of bone. Yes. So with the help of osteocytes that are produces bones. Some type of cells like cardiac cells or cells of heart may be produces from stem cells. Then hepatocytes that are the cells of liver, they are produces, and with the help of these liver may get generate with the help of stem cells. Then some other type of epithelial or other types of again tissues may be produces from stem cells, and neurons also produces from stem cells. So that is maybe produces the organs of नर्वस सिस्टीम. म्हणजे इथं बघा या फिगरमध्ये काय दाखवलं आहे ॲक्च्युली, तर स्टेम सेलपासून आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स किंवा टिश्यूज तयार होऊ शकतात अँड दॅट फर्दर लीड्स इन टू ऑर्गन्स. म्हणजे त्याच्यापासून नेक्स्ट काय होऊ शकतं, ऑर्गन्ससुद्धा तयार केले जाऊ शकतात. सो दॅट आर यूज्ड मे बी यूज्ड इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. सो नेक्स्ट पॉईंट इज ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ॲक्च्युली ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कसं केलं जातं किंवा कसं होतं आपण त्याच्याविषयी आता माहिती बघूया. सो व्हेरियस ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी सो दॅट आर बिकम्स लेस इफेक्टिव्ह और फंक्शनलेस ड्यू टू डिफरंट टाइप्स ऑफ reasons are there, maybe due to age or accidents maybe occurs or infections or some type of disorders. So our body organs, so they are less effective or less efficient, they become less efficient or they may stop their working. काही वेळेस काय होतं बघा, आपल्या बॉडीमध्ये असणारे जे डिफरंट ऑर्गन्स आहेत तर ते काही कारणांमुळं, काही वेळेस काही एजमुळं म्हणजे वयामुळं किंवा ॲक्सिडेंट झाल्यामुळं किंवा काही डिसीजेस होतात जे त्याच्यामुळे वगैरे काही वेळेस इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधले जे ऑर्गन्स आहेत तर त्याची जी वर्किंग कॅपॅसिटी आहे तर ती कमी होते किंवा काही वेळेस ते ऑर्गन्स काय होतात, पूर्णपणे काम करणं थांबवतात. तर अशा वेळेस काय करू शकतो बघा, अशा वेळेस काय होतं, द लाईफ ऑफ दॅट पर्सन बिकम्स इवन डिफिकल्ट अँड इवन दॅट मेक लीड्स इन टू फॅटॅलिटी. मग अशा वेळेस त्या पर्सन काय होतं, त्याचं म्हणजे जगणं जे आहे तर ते अतिशय काय होतं, डिफिकल्ट होऊ शकतं किंवा काही वेळेस त्या पर्सनला मृत्यूसुद्धा येऊ शकतो. सो हावेवर इफ दॅट पर्सन may gets the necessary organ under such condition, so the life of that person may be or can be saved. मग अशा वेळेस म्हणजे जेव्हा त्याचं जे लाईफ आहे तर ते डिफिकल्ट झालेलं असतं, अशा वेळेस समजा जर त्या पर्सनला योग्य त्या कंडिशनमध्ये योग्य ते ऑर्गन त्याला मिळालं तर त्याचं लाईफ काय होऊ शकतं, सेव्ह होऊ शकतं, वाचवू आपण शकतो. मग इथं काय होतं बघा, सो मोस्ट इम्पॉर्टंट हिअर फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इज अवेलेबिलिटी ऑफ द डोनर. सगळ्यात महत्त्वाचं काय इथं,
डोनर मिळणं खूप काही आहे गरजेचं असतं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये. सो ईच पर्सन, आता इथं फॉर एक्झाम्पल बघा, कोण डोनेशन करू शकतं आणि कुठल्या ऑर्गन्स डोनेशन आपण करू शकतो हे आपण बघूया आता. सो एव्हरी पर्सन हॅज पेअर ऑफ किडनीज. प्रत्येकाला काय आहेत? पेअर ऑफ किडनीज आहेत. सो इवन द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन, so that can occur with the help of single kidney. So person can donate the another kidney in that their lifespan. म्हणजे आपण जिवंत असताना सुद्धा काय करू शकतो? आपण आपली एक किडनी देऊ शकतो, बिकॉज जे एक्सक्रेशनचं फंक्शन आहे तर त्या सिंगल किडनीवर सुद्धा काय होऊ शकतं? नीटली किंवा स्मूथली होऊ शकतं. सो पर्सन कॅन डोनेट किडनी, वन किडनी. देन हिअर आणखीन काय आपण देऊ शकतो किंवा डोनेट करू शकतो? स्किन. आपल्या आपल्या लाईफमध्ये आपण काय करू शकतो? आपली जी स्किन आहे ॲट सर्टन पार्ट ऑफ आवर बॉडी, फक्त काही आपल्या बॉडीवरच्या काही ठिकाणची स्किन आपण काय करू शकतो? डोनेट करू शकतो. सो हिअर सम फॅक्टर्स आर नेसेसरी फॉर द डोनेशन, लाईक ब्लड ग्रुप or the diseases or disorders of donors and recipient. So that is much more important things for donation of any organ. तर इथं कुणीही आणि कसंही डोनेशन ऑर्गनचं करू शकत नाही. तर तिथं काही कंडिशन्स आहेत किंवा काही थिंग्सवर आपल्याला अटेन्शन द्यावं लागेल. कोणकोणत्या गोष्टींवर आपल्याला मोस्टली आपण हे बघू शकतो? तर एकतर जे डोनर्स आहेत म्हणजे देणारे जे आहेत किंवा रेसिपियंट आहेत म्हणजे जे घेणार आहेत, ग्राही आहेत, तर या दोघांमध्ये पण त्यांचे ब्लड ग्रुप्स किंवा त्या दोघांना कुठल्या प्रकारचे डिसऑर्डर्स किंवा काही डिसीजेस आहेत का याच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. इफ बोथ गेट मॅचेस देन आफ्टर वी or that person may donate the organs. So here however other organs cannot be donated during our lifespan or our lifetime. तर अदरचे काही ऑर्गन्स आहेत म्हणजे फक्त एवढेच काही जे ऑर्गन्स आहेत ज्याचं किडनी किंवा स्किन वगैरे आपण आपल्या लाईफ टाईममध्ये आपण डोनेट करू शकतो. बट सम अदर ऑर्गन्स मे वी डोनेट बट दॅट cannot be donated in our lifetime. So that organs maybe like liver or heart or eyes cannot be donated in our lifetime. म्हणजे असे काही जे ऑर्गन्स आहेत तर ते आपल्या लाईफ टाईममध्ये म्हणजे आपण जिवंत असताना आपण देऊ शकत नाही. बट दे कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ. आपण आपल्या मृत्यूनंतर मात्र काय करू शकतो? ते जे ऑर्गन्स आहेत तर ते आपण डोनेट करू शकतो. So this leads into the emergence of the concept like the posthumous आफ्टर डेथ डोनेशन असं त्याला आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये बॉडी डोनेशन पण येऊ शकते आणि ऑर्गन डोनेशनसुद्धा येऊ शकतं. सो नेक्स्ट वन इज द ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. तर इथे बघा ऑर्गन आणि बॉडी डोनेशन. आता हे पोस्ट ह्युमस जे आपण म्हणतो म्हणजे आफ्टर डेथ जे डोनेशन करायचं असतं मृत्यूनंतर, एखाद्या पर्सनचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर सुद्धा तो काय करू शकतो? ऑर्गन देऊ शकतो किंवा स्वतःची बॉडीसुद्धा काय करू शकतो? तो डोनेट करू शकतो. तर याच्याबद्दलची आपण थोडी इन्फॉर्मेशन बघूया. सो ह्युमन बॉडीज आर डिस्पोज्ड आफ्टर देअर डेथ अकॉर्डिंग टू देअर ट्रॅडिशनल कस्टम्स. प्रत्येकामध्ये काय केलं जातं? मृत्यूनंतर त्यांच्या ते जे जशा परंपरागत त्याच्या डिस्पोजलच्या मेथड्स असतात किंवा कस्टम्स असतात त्याच्यानुसार काय होतं? बॉडी डिस्पोज केली जाऊ शकते. बट अवेवर सो ड्यू टू द प्रोग्रेस इन द सायन्स इट हॅज बीन रिअलाइज्ड दॅट मेनी ऑर्गन्स रिमेन्स फंक्शनल फॉर सर्टन पिरियड इवन आफ्टर डेथ अंडर द स्पेसिफिक कंडिशन. सो आता इथं जसं जसं सायन्सचं प्रोग्रेस होत गेला, आता पूर्वीपासून परंपरागत काय करतो? अजूनही आपण प्रत्येकजण डोनेट करतो असं काय नाही. अजूनही आपण बरेच सगळे जेव्हा काय होतात मृत्यू होतात तर तेव्हा त्याच्या ट्रॅडिशनल कस्टमनुसार काय केलं जातं? बॉडी डिस्पोज केली जाते. बरोबर ना?
तर इथं बघा जसं सायन्सची प्रगती होत गेली तर तेव्हा अशी एक गोष्ट लक्षात आली की आफ्टर डेथसुद्धा काही सर्टन जे ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमधले सो दॅट रिमेन्स फंक्शनल ॲज इट इज. ते कसे राहतात फंक्शनल राहतात फॉर सर्टन टाईम पिरियड. म्हणजे पूर्णपणे कायमस्वरूपी नव्हे तर काही कालावधीसाठी म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा काही ऑर्गन्स जे आहेत तर दॅट रिमेन्स फंक्शनल काही सर्टन कंडिशनमध्ये फक्त आफ्टर डेथ. सो दॅट द कन्सेप्ट लाईक द ऑर्गन डोनेशन and body donation that is emerged recently after the realization that such organs or that body may be that some organs may save the life of useful or which are the helpful or needable person, so that life of that person may be saved after the donation of such organs. मग त्याच्यानंतर काय असं लक्षात आलं की जर आपण काही ऑर्गन जे आहेत तर आफ्टर डेथ जर त्याचं डोनेट केलं तर जे काही निडेबल पर्सन्स असतात म्हणजे ज्यांना त्याची गरज असते तर त्या अशा व्यक्तींचं लाईफ जे आहे तर ते सेव्ह होऊ शकतं विथ द डोनेशन ऑफ दॅट ऑर्गन्स आफ्टर डेथ. सो हावेवर हिअर सच ऑर्गन्स आर युज्ड फॉर सेविंग ऑफ needable person. So here libel view behind the concept of organ donation is that after the death body should be useful for other needful persons so that their miserable life can become comfortable. So however awareness about this concept is increasing in our country and people get voluntarily donate their bodies. जेव्हा आफ्टर डेथ बॉडी डोनेशन केलं जातं तर तेव्हा काय होऊ शकतं की एखाद्याचा जो काय गरजू व्यक्ती आहे तर त्याचं लाईफ काय होऊ शकतं सेव्ह होऊ शकतं. म्हणजे त्याचं जे मिझरेबल लाईफ आहे म्हणजे अतिशय त्याला डिफिकल्ट त्याचं जे लाईफ किंवा दयनीय त्याची जी अवस्था असते तर त्याला आपण काय करू शकतो कम्फर्टेबल लाईफ आपण देऊ शकतो by the donation of organs or specific type of organs after death. आणि याच्याबद्दलचे जे काय अवेअरनेस आहे तर ते आपल्या कंट्रीमध्ये हळूहळू काय होते वाढते आणि बरेचसे जे व्यक्ती आहेत तर आफ्टर डेथ काय करतात ते आपली जे काही ऑर्गन्स किंवा बॉडी हे डोनेट करायला त्यांनी काय केली आहे सुरुवातसुद्धा केलेली आहे. म्हणजे व्हॉलंटरी ऐच्छिकपणे काय करू शकतात ते तुम्ही पण किंवा आपण पण सगळेजणच आपण काय करू शकतो बॉडी डोनेट करू शकतो आफ्टर डेथ. सो लाईफ ऑफ मेनी पीपल्स और मेनी पर्सन्स दॅट इज सेव्ड बाय ऑर्गन ऑर बॉडी डोनेशन. फॉर एक्झाम्पल बघा आता इथं बऱ्याचशा व्यक्ती ज्या आहेत त्यांचं लाईफ आपण काय करू शकतो सेव्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल ब्लाइंड कॅन रिगेन देअर विजन आफ्टर डोनेशन ऑफ आईज. म्हणजे समजा जर तुम्ही मृत्यूनंतर तुमचे डोळे काय केले डोनेट केले तर एखाद्या ब्लाइंड पर्सनला त्याची परत विजन जी आहे दृष्टी परत आपण देऊ शकतो. सो लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी रिटेन कम्फर्टेबल बाय द डोनेशन ऑफ द ऑर्गन्स लाईक द लिव्हर किडनी और हार्ट सम हार्ट वॉल्स अल्सो स्किन एक्सेट्रा. म्हणजे आपण काय काय डोनेट करू शकतो बघा आफ्टर डेथ आपण लिव्हर हार्ट डोनेट करू शकतो. हार्ट वॉल जे असतात ते डोनेट करू शकतो आपण. त्याच्यानंतर किडनीज तर सुद्धा काय करू शकतो आफ्टर डेथ डोनेट आपण करू शकतो. सो सिमिलरली बॉडी कॅन बी अवेलेबल फॉर द रिसर्च फॉर मेडिकल स्टुडंट्स और मेडिकल स्टडीजसाठी आपण इव्हन आपली बॉडीसुद्धा काय करू शकतो आफ्टर डेथ देऊ शकतो किंवा डोनेट करू शकतो. म्हणजे रिसर्चसाठी पूर्ण आपली बॉडीसुद्धा आपण काय करू शकतो डोनेट करू शकतो. मेडिकल स्टुडंट्सना किंवा मेडिकलचे इन्स्टिट्यूट्स असतात त्यांच्याकडे आपली बॉडीसुद्धा आपण देऊ शकतो. मग त्याच्यासाठी मेनी गव्हर्मेंट और सोशल ऑर्गनायझेशन वर्किंग टुवर्ड्स द इन्क्रीजिंग द अवेअरनेस अबाउट द बॉडी डोनेशन. त्याच्यामुळे बरेचशा अशा कितीतरी आपल्या गव्हर्मेंटच्या पण आणि आपल्या सोशल जे काही
ऑर्गनायझेशन संघटना असतात, तर ते काय करायला लागले त्याच्याबद्दलची अवेअरनेस हळूहळू लोकांमध्ये वाढवत आहेत. सो हिअर दिस इज अबाउट द some half part of our chapter, so that is about the cell biology or cytology. Now next part is biotechnology. Next part of our chapter is biotechnology. Here biotechnology, we recall some concept about the biotechnology, and first question is what is biotechnology. So you already studied about the biotechnology in previous class. What is biotechnology? So this is the technique of bringing about the improvement in the living organism by artificial changes and hybridization for the welfare of human being. डेफिनेशन परत पुढे आपली येणार आहेच. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, in which various fields biotechnology has been useful. कोणकोणत्या फील्डमध्ये बायोटेक्नॉलॉजी, मोस्ट इम्पॉर्टंटली biotechnology is useful in agriculture and also in the horticulture or related in the medical field also, that is mostly used. Biotechnology is mostly used in medical science or medical field. So these are various fields in which biotechnology is mostly used. Now next third question is what impact of biotechnology on agriculture and other related fields. तर या बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून कितीतरी जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आर प्रोड्युसेस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर याला आपण GMO म्हणतो बघा, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आर प्रोड्युसेस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो विथ द हेल्प ऑफ डिफरंट स्पेसीज, सो GMO मॉडिफाईड जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा प्लांट स्पेसीज आहेत, सो दॅट आर अशा कितीतरी स्पेसीज कॅन बी प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो दॅट स्पेसीज आर some are insect resistant species, high yielding capacity species, etc. So mostly in various ways biotechnology is used in agriculture. Now next concept is our biotechnology. So we have studied earlier classes about the biotechnology, so that bringing here the definition of biotechnology, you may underline this definition of biotechnology. So biotechnology is bringing about the artificial genetic changes and hybridization in organisms for human welfare. म्हणजे आपलं जे काय जीवन आहे तर ते सुरळीतपणे किंवा कोणत्याही प्रकारचे कष्ट न घेता किंवा कष्ट कमी करून एफर्ट्स कमी करण्यासाठी या बायोटेक्नॉलॉजीचा यूज काय केला जातो आणि विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस किंवा हायब्रिडायझेशनचा यूज करून आपलं जे ह्युमन वेलफेअर आहे तर ते केलं जाऊ शकतं. सो व्हेरियस ब्रांचेस ऑफ सायन्स, याच्यामध्ये आता बघा व्हेरियस ब्रांचेस आर इन्क्लुडेड in the biotechnology. There are various branches of science like cytology, biochemistry, molecular biology, genetic engineering. So these are included in biotechnology. Cytology बद्दल आपण बघितलं, cytology कशाला म्हणतात, biochemistry, so that is related with biology and chemistry, and then molecular biology and genetic engineering. So all that are the branch of science, all that are included in biotechnology. So there are some new experiments always we perform improving the agricultural yield. आता इथं ॲग्रिकल्चरमध्ये आणि फार्मसीमध्ये मोस्टली काय केलं जातं म्हणजे मेडिकल सायन्समध्ये आपण या बायोटेक्नॉलॉजीचा यूज करतो. तर इथं नेहमीच काय केलं जातात, बरेचसे वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स केले जातात फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ व्हेरियस ॲग्रिकल्चरल यील्ड्स. त्याच्यानंतर फार्मसीमध्ये सुद्धा देर आर मेनी एक्सपेरिमेंट्स आर प्रोड्युसेस
फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज, विटॅमिन्स, हार्मोन्स लाईक जसे हार्मोन्स जसं इन्सुलिन वगैरे अशा प्रकारचे काही वेगळ्या जे आहेत त्याचा यूज काय केला जातो फार्मसीमध्ये किंवा फार्मसीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. म्हणजे इथं पण वेगळ्या प्रकारचे काय केले जातात, एक्सपेरिमेंट्स केले जातात फार्मसीमध्ये सुद्धा. तर नेहमी अँटीबॉडीज प्रोडक्शन किंवा काही विशिष्ट प्रकारचे हार्मोनचे इन्सुलिन वगैरे जे ब्लड शुगर लेवल काय केलं जाते त्याच्यामुळे नॉर्मल ठेवण्यास मदत होते. तर अशा प्रकारचे काही हार्मोन्ससुद्धा काय केले जातात, तयार केले जातात विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि बऱ्याचशा हाय क्लास व्हरायटीजसुद्धा तयार केल्या जातात क्रॉप्सच्या, सो दॅट आर डेव्हलप्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर इथं नेक्स्ट आपण पॉईंट बघूया, इन विच एरियाज बायोटेक्नॉलॉजी मेनली इन्क्लूड्स. कुठल्या कुठल्या एरिया याच्यामध्ये येतात हे आपण थोडक्यात आपण पाहूया. सो हिअर यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम मोलॅसिस. हे आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो. आपण कमर्शियल प्रोडक्शन आपण करू शकतो, ह्याचं योगर्टचं प्रोडक्शन करू शकतो फ्रॉम मिल्क. त्याच्यानंतर मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करणे वगैरे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज द यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ सेल्स, म्हणजे प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज अँड वॅक्सिन्स विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक टाईप ऑफ सेल्स. हे सुद्धा बायोटेक्नॉलॉजीमध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन्स फॉर इन द ह्युमन वेलफेअर. म्हणजे मानवी जीवन सुखकर करण्यासाठी जे काही DNA सारखे काही बायोमॉलिक्युल्स आहेत तर त्याचं किंवा प्रोटीन्स जे आहेत तर त्याचा यूज करू शकतो आपण. हे पण बायोटेक्नॉलॉजीमध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स ॲनिमल्स and that produces the desired quality of desired quality of the gene manipulation and production of human growth hormones with the help of genetically modified bacteria. तर जेनेटिकली मॉडिफाईड ज्या बॅक्टेरियाज आहेत तर त्याचा यूज करून आपण वेगळ्या प्रकारचे काय करू शकतो, ह्युमन ग्रोथ हॉर्मोन्स तयार करू शकतो फॉर ह्युमन हेल्थ, बेटर ह्युमन हेल्थ. याच्यानंतर यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स आर ऑल्सो यूज इन बायोटेक्नॉलॉजी. आणि हिअर इन नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी दॅट इन्व्हॉल्व्स यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यू. त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर, त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स हे सगळे काय आहेत इन्क्लुडेड. सो ऑल दॅट एरिया दॅट इज इन्व्हॉल्व ऑर इन्क्लुडेड इन द बायोटेक्नॉलॉजी. So next part is benefits of biotechnology. What are the benefits of biotechnology? What are the benefits? So it has become possible to increase the per hectare yield irrespective of limitations of cropland area. तर बऱ्याच वेळेला काय होतं बघा, जमीन कमी अवेलेबल असते आणि त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त आपण उत्पादन मिळवू शकतो विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. देन एक्सपेन्सेस ऑन डिसीज कंट्रोल हॅव मिनिमाइज्ड सिन्स डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज. आता इथं बघा बऱ्याचशा ज्या वेगळ्या प्रकारच्या स्पीसीज तयार करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये डिसीज रेसिस्टन्स स्पीसीज आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून काय करू शकतो, तयार करू शकतो. तर त्याच्यामुळे काय होतं, जो आपल्याला डिसीज कमी करण्यासाठी जो आपल्याला खर्च होत होता तर तो काय होतो याच्यामुळे कमी होतो. म्हणजे डिसीज रेजिस्टन्स स्पीसीज तयार केल्यामुळं त्याच्यावर होणारा जो खर्च आहे तर तो आपण कमी करू शकतो. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज yield per annum that has been increased. त्याच्यानंतर बघा बऱ्याच वेगळ्या स्पीसीज अशा आहेत ज्याच्यामध्ये फ्रुटिंग जे आहे म्हणजे फळ तयार होण्याची प्रक्रिया ही फास्ट होते आणि त्याच्यामुळे पर ॲनम जे आहे म्हणजे वार्षिक जे आपलं उत्पन्न आहे तर ते काय होतं, इन्क्रीज होऊ शकतं विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बिकॉज बायोटेक्नॉलॉजी प्रोड्युसेस दिस टाईप ऑफ
varieties. Development of stress resistance varieties which can withstand variable temperature, water stress, changing fertility of soil etc. that has been become possible. याच्यानंतर अशा बऱ्याचशा व्हरायटीज तयार होऊ शकतात विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि त्या काय करू शकतात बघा, त्या व्हरायटी विस्टँड इन व्हेरिएबल कंडिशन्स लाईक टेम्परेचर. म्हणजे कोणत्याही प्रकारचं टेम्परेचर असेल. बऱ्याच वेळेला काय होतं बघा, जास्त टेम्परेचर वाढलं किंवा कमी टेम्परेचर झालं तर बऱ्याचशे जे क्रॉप्स आहेत तर ते काय होऊ शकतात, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट होऊ शकतात. मग अशा आपण व्हरायटीज तयार करू शकतो ज्या काय असतील, टेम्परेचर रेजिस्टन्स असू शकतील. अशा व्हरायटीज आपण तयार करू शकतो. त्याच्यानंतर वॉटर ट्रेस, म्हणजे काही वेळेस क्रॉप्स काय होतात, कमी पाणी मिळालं किंवा खूप जास्त मिळालं तरीसुद्धा काय होतात, त्यांचं जे यील्डिंग आहे, म्हणजे उत्पादन जे आहे तर ते कमी होण्याची शक्यता असते. मग आपण अशा डिझायर आपण व्हरायटी तयार करू शकतो विच आर दॅट विस्टँड अगेन्स्ट द वॉटर ट्रेस. कमी पाण्यातसुद्धा त्या काय होऊ शकतात, सहजपणे येऊ शकतात. किंवा चेंजिंग सॉईल फर्टिलिटी जी आहे, म्हणजे जी सॉईलची फर्टिलिटी सुपीकता ती बदलली तरीसुद्धा काय होऊ शकते, त्याला पूर्णपणे त्यामध्ये सुद्धा सहजपणे येणाऱ्या आपण व्हरायटीज तयार करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी.